गायकवाड कचेरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या तुम्हाला गायकवाड कचेरी दाखवतो। या कचेरीमध्ये बसून गायकवाड घराण्याच्या पूर्वजांनी चाकण परगण्याचा कारभार पाहिला। ती कचेरी गायकवाड वाडा आपण पाहतात। याच ठिकाणी बसून गायकवाड घराण्याचे पूर्वज न्यायनिवाड्याचं, स्वराज्यवाडीचं, स्वराज्य संवर्धनाचं काम पाहायचे। ती कचेरी आपण पाहतात। पूर्णपणे सागवानी लाकडामध्ये हे संपूर्ण काम करण्यात आलं आहे। हे वरचं जे छत आहे हे आपण पाहू शकता। ह्या छताची जी डिझाईन आहे ती संपूर्ण हस्तिदंताची डिझाईन आहे। काळाच्या ओघामध्ये लोकांनी ते हस्तिदंताची ती डिझाईन बऱ्यापैकी काढून नेली, परंतु अजूनही काही अवशेष शिल्लक आहेत, आपण या ठिकाणी पाहू शकता। या व्हिडिओमध्ये हे सगळं हस्तिदंत आहे। हस्तिदंतापासून ही डिझाईन बनवण्यात आलेली आहे। महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना रयत शिक्षण संस्था चालू करण्यासाठी ज्या जमिनी, जे वाडे दान दिले, त्याच्यानंतर आर्थिक फंडिंग केलं, त्याच्यामध्ये गायकवाड घराण्याचं उगमस्थान असलेलं हा गायकवाड किल्ला देखील कर्मवीर भाऊराव पाटलांना रयत शिक्षण संस्था चालू करण्यासाठी दिला। आपण पाहू शकता आजही या सदरेवरती शाळा भरते। वरच्या मजल्यावरही शाळा भरते, मागच्या बाजूलाही इमारत आहे शाळेची, ह्या बाजूला देखील इमारत आहे। आज रयत शिक्षण संस्थेमुळं आज बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेमध्ये गायकवाड किल्ला आपल्याला आज पाहायला मिळतो। अन्यथा काळाच्या ओघामध्ये संपूर्ण किल्ला पडून गेला असता, परंतु रयत शिक्षण संस्थेने आज त्यांना जसं शक्य होईल तसं त्यांनी संवर्धन केलं आहे, स्वच्छता करतायत। त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचा आभार मानतो मी। यानंतर तुम्हाला मी सदरेचा वरचा भाग दाखवतो। या आपण पाहू शकता या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकता सदरेच्या या दुसऱ्या भागावरती हस्तिदंताची डिझाईन करण्यात आली होती ऐतिहासिक काळामध्ये। आपण या ठिकाणी सदरेचा वरचा भाग पाहतात। हेच ते ठिकाण आहे। पूर्वीच्या काळी ह्या परगण्याचा जो कारभार चालायचा, त्याचे डॉक्युमेंट वगैरे जे असायचे ते डॉक्युमेंट ठेवण्यासाठी, त्यानंतर शस्त्र ठेवण्यासाठी, ऐतिहासिक भांडी असतील हे ठेवण्यासाठी या सदरेच्या वरच्या भागाचा वापर केला जायचा। तो भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहतात। ही जी वरची डिझाईन आहे हस्तिदंताची डिझाईन आहे। संपूर्ण बांधकाम हे सागवानी लाकडामध्ये केलेलं आहे। अतिशय सुंदर नक्षीकाम या ठिकाणी गायकवाड घराण्याच्या पूर्वजांनी केलं होतं, ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहतात। आपलं सर्वांचं सौभाग्य आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज गायकवाड घराण्याचं मूळ उगमस्थान पाहतात आणि उगमस्थानातील महत्त्वाची जी वास्तू आहे गायकवाड घराण्याची सदर, ती सदर आपण या ठिकाणी पाहतात। या ठिकाणी सदरेचा जो पुढचा भाग आहे, ऐतिहासिक असा हा प्रवेशद्वार, या ठिकाणी आपण पाहू शकता रावश्री सुभेदार पिलाजी झुंगोजी गायकवाड प्रवेशद्वार। पूर्वीच्या काळी हे प्रवेशद्वार उघडं असायचं। या ठिकाणातून आतमध्ये जाण्यासाठी जनतेला प्रवेश दिला जायचा। महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी या ठिकाणी शिलालेख लावलेले आहेत,
हेही आपण पाहू शकता. या ठिकाणी आपण पाहत आहात गायकवाड गडची जी बाहेरच्या बाजूची जी तटबंदी होती, ह्या तटबंदीच्या बाहेरून 70 बाय 80 फुटाचा खंदक, जो देवगिरी किल्ल्याला जे खंदक आहेत सेम तसेच खंदक या ठिकाणी बनवून गायकवाड घराण्याच्या पूर्वजांनी ही गडी बांधली. पूर्वी याच्या बाहेरच्या खंदकामध्ये जो 70 बाय 80चे खंदक असायचे त्यामध्ये मगरी, सुसरी, विषारी साप असायचे. त्या संरक्षणासाठी हे खंदक बांधले जायचे, जेणेकरून दुश्मन आतमध्ये येणार नाही. जरी यायचा प्रयत्न केला तरी त्या खंदकामध्ये पडल्यानंतर मगरी, सुसरींची तो शिकार व्हायचा. त्यानंतर आपण पुढे जाऊन पाहणार आहोत जो मुख्य वाडा आहे, त्या वाड्याची जी आतील बाजूने मगाशी आपण तटबंदी दाखवली, आता बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी आपण पाहतात हे किल्ल्याचं दुसरं प्रवेशद्वार आहे, श्री प्रतापसिंह महाराज गायकवाड प्रवेशद्वार. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपणास एक आवर्जून सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे जे कनकगिरीच्या युद्धामध्ये मारले गेले, त्यांच्या धर्मपत्नी जयंतीबाई साहेब यांचा जन्म याच गायकवाड गडीमध्ये झालेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6व्या पत्नी सकवारबाई साहेब, ज्यांचं लग्न 1656 साली रायगड किल्ल्यावरती झालं शिवाजी महाराजांसोबत, त्यांचाही जन्म महाराणी सकवारबाई साहेब यांचा जन्म देखील याच गायकवाड गडीमध्ये झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलते शरीफजीराजे भोसले यांच्या धर्मपत्नी दुर्गाबाई साहेब यांचा देखील जन्म याच गायकवाड गडीमध्ये झाला होता. हे आज या ठिकाणी आपणास मी आवर्जून सांगतो. चला तर अजून पुढची माहिती जाणून घेऊयात. आपणास अजूनही गायकवाड गडी दाखवायची आहे. आपण या ठिकाणी पाहत आहात गायकवाड गडीची मागची बाजू, मुख्य वाडा जो आहे त्या वाड्याची मागची बाजू. या ठिकाणी याच्यामध्ये आपण हे बुरुज पाहत आहात. पलीकडून असेच 2 सेम बुरुज आहेत. हे 2 बुरुज आज यांची अवस्था जरी दयनीय झाली असली तरी स्वराज्याच्या काळामध्ये या बुरुजांनी अतिशय हालापेष्टा सहन करून, दुश्मनांचे हल्ले सहन करून गायकवाड घराण्याच्या पूर्वजांना वाचवण्याचं काम केलं. ते बुरुज हा वाड्याचा मागचा भाग पाहतात. जुनी बांधकाम आहे, सगळी जुनी बांधकामं ना, आणखी बांधकाम होती ती सगळी जुनी. आता हे सगळ्यांनी बांधले इथं, सगळी जुनीच होती वाडी अख्खी. यांना माहिती असेल तुम्हाला माहिती असेल काय पूर्वीचं हे सगळं हा इचललं. हे गाडग्यांच्या जागा सगळं गावच अख्खं गावात होतं पहिले. गावात हे 20,000 सगळ्या गावात पहिले. याच्यात वाड्यातच सगळं. मग नंतर गायकवाडांनी सरकारने सगळ्यांना जमिनी दिल्या, बऱ्याच अख्ख्या परत होत्या. या ठिकाणी आपण गायकवाड गडीची, गायकवाड किल्ल्याची दक्षिणेची बाजू पाहतात. उंच असलेले हे दक्षिण बाजूचे 2 बुरुज या आपण या व्हिडिओमध्ये पाहतात. सध्या अवस्थेमध्ये आजही इतिहासाची साक्ष देत, गायकवाड घराण्याच्या पूर्वजांची साक्ष देत हे 2 बुरुज आणि हा वाडा, हा किल्ला आजही साक्ष देत उभा आहे. तो आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर ही जे जुने अवशेष या ठिकाणी आपण पाहू शकता. यामध्ये या गडीमध्ये गायकवाड घराण्याचे जे नोकर चाकर असायचे, जे जवळचे नातेवाईक असायचे, त्यांना राहण्यासाठी आजूबाजूला घरं बांधून देण्यात आली होती. ती या ठिकाणी आजही त्यांचेही वंशज याच गडीमध्ये राहत आहेत आतमध्ये. तर ही गडी आजही
दयनीय अवस्थेत जरी असली तरी इतिहासाची साक्ष देत आजही उभी आहे. या ठिकाणी आपण पाहत आहात जे गायकवाड आडनावाचे जनक आहेत, गायकवाड घराण्याचे 15वे पूर्वज सिद्धराव यादव, ज्यांच्यापासून गायकवाड घराण्याला गायकवाड आडनाव पडलं, त्यांची ही समाधी आपण या ठिकाणी पाहत आहात. गायकवाड गडीची जी उत्तरेची बाजू आहे या ठिकाणी महालक्ष्मीचं मंदिर आहे. या महालक्ष्मी मंदिराच्या बाजूलाच सिद्धराव यादव यांची ही समाधी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता गायकवाड घराण्याचे 15वे पूर्वज सिद्धराव यादव यांची समाधी.